नमो बुद्धाय. मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. वाचन सुरू करण्याआधी भगवंतांना वंदन करूया. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. साधू साधू साधू. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 50. धर्मोपदेश केल्यानंतर भोजन करू नये. भंते नागसेन, भगवंतांनी सांगितले आहे की आधी धर्मोपदेश करून तेथे भोजन करू नये. हे ब्राह्मण, ज्ञानी लोक असे कधी करीत नाहीत. धर्मोपदेशाच्या मोबदल्यात काही घ्यावयास भगवान बुद्ध कधी आपले सहमत देत नाहीत. हे ब्राह्मण धर्मानुसार आचरण करणाराचे असेच असते. तथापि लोकांना धर्मोपदेश करीत असता सर्वप्रथम भूमिकेचा विस्तार करतात. भगवान बुद्ध दानानीच खूप प्रशंसा करीत असतात. त्यानंतरच शीलाविषयी काही उपदेश करतात. सर्व लोकेश्वर त्या भगवंतांच्या उपदेशाने प्रभावित झालेला देवता आणि मनुष्य सर्वच खूप दान देतात. तेव्हा त्यांनी आणलेल्या दान सर्व भिक्खू आनंदाने ग्रहण करतात. भंते, धर्मोपदेश करून भोजन करू नये या भगवंतांच्या वचनात जर यथार्थ सत्य असेल तर धर्मोपदेश करीत असता भगवंत सर्वप्रथम दानाची प्रशंसा करीत होते असे म्हणणे संयुक्तिक वाटत नाही. आणि जर धर्मोपदेशाची सुरुवात सर्वप्रथम भगवंत दानाच्या प्रशंसेने करीत असतील तर धर्मोपदेश करून तेथे भोजन घेऊ नये असे ते कधीच म्हणू शकत नाहीत. ते का? तर भंते, जो दानास खरोखरच पात्र आहे तो जर श्रद्धावान गृहस्थासमोर दानाची प्रशंसा करू लागला तर ते आणखी अधिक दान देणारच. आणि ते दान जो ग्रहण करील ते त्या धर्मोपदेशाचाच मोबदला ठरल्या वाचून कसे राहील? हा गुंतागुंतीचा प्रश्न आहे. कृपा करून स्पष्ट करून सांगावे. महाराज, धर्मोपदेश करून भोजन स्वीकारू नये, कारण की ज्ञानी लोक ते उचित मानित नाहीत. धर्मोपदेश करावयाच्या मोबदल्यात काही घेण्याकरिता बुद्ध कधी संमती देत नाहीत. हे ब्राह्मण धर्मविनयानुसार आचरण करणारे असेच वागतात असे भगवंत म्हणाले. ते सत्य आहे. आणि हे सुद्धा सत्य आहे की भगवंत उपदेश सुरू करीत असता सर्वप्रथम दानाची प्रशंसा करीत होते. असे करून ते प्रथम त्यांच्या चित्ताला प्रभावित करीत असत व नंतरच शील पालनाचा उपदेश करीत असत. ही सर्व बुद्धापासून चालत आलेली परंपरा आहे. लहान मुलास खेळणी देणे. महाराज, लहान मुलास सर्वप्रथम एखादी बाहुली किंवा विटी दांडू, बाबा गाडी, चक्री, धनुष्य इत्यादी खेळावयास देतात आणि इच्छेनुसार त्याचकडून कार्य करून घेतात. महाराज, याचप्रमाणे सर्वप्रथम भगवान बुद्ध दानाची प्रशंसा करून श्रोत्यांचे चित्त आकर्षित करून घेऊन नंतरच शील पालन करण्याचा उपदेश देत असतात. आजाऱ्यास तेल मालिश करणे. महाराज, वैद्य लोक सर्वप्रथम
रोग्यास 4-5 दिवसपर्यंत तेलाची मालिश करावयास सांगतात. त्यामुळे त्याच्या शरीरात तरतरी येऊन थोडी शक्ती येते. त्यानंतर जुलाब दिला जातो. महाराज तसेच भगवान बुद्धांचे सुद्धा उपदेश करण्याविषयी समजावे. महाराज, दान करणाऱ्या दात्याचे चित्त अत्यंत कोमल व मृदू असते. त्यामुळे ते दानरूपी पुलावरून किंवा नावेवर बसून संसार सागराच्या पैल तीराला सहज निघून जातात. याच कारणाने भगवान बुद्ध सर्वप्रथम त्यांच्या कर्मभूमीची ओळख करून देतात. याच अर्थ ते उलटसुलट पद्धतीने त्यांच्याकडून दान मागतात असं होत नाही. दान कसे मागितले जाते? म्हणते, उलटसुलट पद्धतीने कसे काय दान मागितले जाते? महाराज, 2 प्रकारचे दान आहे. एक, प्रत्यक्ष कृती करून आणि प्रत्यक्ष याचना करून. एक प्रकारे उलटसुलट रीतीने दान मागणे चांगलेही आहे, परंतु दुसऱ्या प्रकारे ते वाईटही आहे. त्याचप्रमाणे एक प्रकारे याचना करून उलटसुलट रीतीने दान मागणे चांगलेही आहे, तसेच दुसऱ्या प्रकारे तसे करणे वाईटही आहे. एक, प्रत्यक्ष कृती करून मागणे वाईटच. कोणतीही कृती करून उलटसुलट रीतीने दान मागणे वाईट आहे. एखादा भिक्खू दान मागण्यासाठी गृहस्थाच्या घरी गेला असता अनुचित जागी उभा राहतो. हे प्रथम वाईट करून उलटसुलट रीतीने दान मागणे होय. चांगला भिक्खू याप्रमाणे निंद्य कृत्य करून अशा उलटसुलट पद्धतीने कधीच दान ग्रहण करीत नाही. जो व्यक्ती असे आचरण करतो तिला बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. तिला वाईट मार्गाने जीविका चालविणारी आहे असे समजण्यात येते. महाराज, याशिवाय कोणी एखादा भिक्खू भिक्षाटनासाठी एखाद्या गृहस्थाच्या घरी गेला असता अनुचित जागी जाऊन उभा राहतो आणि आपणाकडे कोणाचे तरी लक्ष जाऊन त्यांनी आपणास भिक्षा द्यावी अशा उद्देशाने आपली मान मोराप्रमाणे लांब करून इकडे तिकडे आत डोकावून पाहतो. हे सुद्धा प्रथम वाईट कृत्य होय. उलटसुलट पद्धतीने दान मागणेच होय. उत्तम भिक्षू याप्रमाणे निंदनीय कृत्य करून उलटसुलट पद्धतीने दान मागून ते ग्रहण करीत नाही. जी व्यक्ती अशी करते तिला बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. तिला अनुचित मार्गाने जीविका चालविणारी आहे असे मानण्यात येते. महाराज, याशिवाय कोणी एखादा भिक्षू मान हलवून भुवयांची खून करून किंवा इशारा करून भिक्षा मागतो, हे सुद्धा उलटसुलट रीतीने भिक्षा मागणेच होय. जो उत्तम भिक्षू आहे तो या प्रकारचे निंदनीय कृत्य करून उलटसुलट मार्गाने भिक्षा मागून तो ग्रहण करीत नाही. जी व्यक्ती अशी करते तिला बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. तिला अनुचित मार्गाने जीविका चालविणारी आहे असे मानण्यात येते. उचितपणे दान मागणे. कोणती कृती करून दान मागणे उचित आहे? महाराज, कोणी एखादा भिक्षू भिक्षाटनासाठी निघाला असता गृहस्थाच्या दरवाजावर जाऊन उचित ठिकाणी जाऊन अगदी सावधान, सतर्क आणि शांतपणे उभा राहतो. जर कोणाची काही देण्याची इच्छा असेल तर तो तेथे थांबतो, अन्यथा पुढे निघून जातो. हे चांगले कृत्य करून दान मागणेच होय. जो चांगला भिक्षू आहे तो याप्रमाणे उचित कृत्य करून मागितलेले दान ग्रहण करतो. जे भिक्षू असे आचरण करतात त्यास बुद्ध शासनात प्रशंसेस पात्र
उत्तम, श्रेष्ठ आणि सत्पात्र असे समजण्यात येते. त्याला परिशुद्ध जीविका चालविणारा आहे असे मानण्यात येते. महाराज, देवादिदेव भगवान बुद्धाने सुद्धा सांगितले आहे की ज्ञानी लोक कधीही याचना करीत नाहीत. आर्यजन याचना करणे हे वाईट कृत्य समजतात. आर्य लोक भिक्षेसाठी गेले असता अगदी शांतपणे दाराशी जाऊन उभे राहतात. हीच त्यांची याचना होय. तोंडाने मागून घेणे वाईटच. कोणत्या प्रकारचे दान तोंडाने मागितले असता वाईट समजले जाते? महाराज, कोणी भिक्षू मला चिवर, भिक्षापात्र, शयनासन द्या किंवा म्लान प्रत्यय द्या असे उघडपणे तोंडाने बोलून मागून घेतो, तेव्हा अशा रीतीने मागून घेणे वाईट आहे. जो चांगला भिक्षू आहे तो अशा रीतीने कधीच कोणाला मागून घेत नाही. जो भिक्षू असे करतो त्यास बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. त्याला अनुचित रीतीने जीविका चालवणारा आहे असे समजण्यात येते. महाराज, कोणी भिक्षू मला अमकी वस्तू द्या, तमकी वस्तू द्या, तमकी वस्तू द्या असे इतरांजवळ उघडपणे बोलून मागत असतो. याप्रमाणे इतरांकडे याचना करून तो लोभी होतो. अशी याचना करणे सुद्धा वाईटच आहे. जो चांगला भिक्षू आहे तो कधीही कोणाकडे याप्रमाणे याचना करून काहीही मागून घेत नाही. जो भिक्षू अशा प्रकारे याचना करतो त्यास बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. त्याला अनुचित रीतीने जीविका चालवणारा आहे असे समजण्यात येते. महाराज, याशिवाय कोणी भिक्षू लोकांना असे सांगत असतो की भिक्षूंना असे दान दिले पाहिजे. ते ऐकून लोक सुद्धा त्यांनी सांगितलेल्या वस्तूंचेच दान देत असतात. याप्रमाणे बोलून वस्तूंचे दान मागणे सुद्धा वाईटच आहे. जो चांगला भिक्षू आहे तो अशा प्रकारे कधीच आपणाकरिता दान मागून घेत नाही. जो भिक्षू असे करतो त्यास बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजण्यात येते. त्याला अनुचित मार्गाने जीविका चालविणारा आहे असे समजण्यात येते. महाराज, एकदा धर्मसेनापती स्थविर सारीपुत्त सूर्य मावळला आणि रात्री आजारी पडले. तेव्हा धर्मसेनापती स्थविर महामोगलायन यांनी विचारले की तुम्हाला कोणते औषध पाहिजे? यावर स्थविर सारीपुत्तांनी सांगितलेले औषध आणले गेले. परंतु तेवढ्यातच स्थविर सारीपुत्तांना स्मरण झाले की अरे, मी तर हे औषध स्वतःच्या इच्छेप्रमाणे मागून घेतले आहे. हे फार वाईट झाले. असे केल्याने माझी जीविका अशुद्ध ठरेल. तेव्हा त्यांनी ते औषधच सेवन केले नाही. याप्रमाणे मागून घेणे सुद्धा वाईटच आहे. जो चांगला भिक्षू आहे तो कधीही मागून घेत नाही. असे करणारी व्यक्ती बुद्ध शासनात निंदनीय, वाईट, पतित आणि अपात्र समजली जाते. तिला अशुद्ध जीविका चालविणारी आहे असे समजण्यात येते. उचितपणे याचना करणे. उचितपणे केलेली याचना उत्तम म्हणून समजण्यात येते. ती कोणती बरे? महाराज, एखाद्या भिक्षूला आवश्यक पडली असता तो आपल्या गुरुबंधूंना किंवा ज्या लोकांनी वर्षवासासाठी निमंत्रित केले आहे त्यांना तो सूचित करतो. याप्रमाणे मागून घेणे उचित समजले जाते. जो उत्तम भिक्षू आहे तो याच पद्धतीने मागणी करून ते ग्रहण करतो. जो भिक्षू असे करतो त्यास बुद्ध शासनात सन्मानित, उत्तम, श्रेष्ठ आणि सत्पात्र म्हणून समजण्यात येते. त्याला पवित्र जीविका चालवितो असे समजण्यात येते. भगवान अहर्त सम्यक संबुद्धांनी सुद्धा असे दान स्वीकारण्याची अनुमती दिली आहे.
महाराज कुशक भारद्वाज नावाच्या ब्राह्मणांनी दिलेल्या निमंत्रणाचा अस्वीकार केला होता, कारण की ओढून ताणून तो मिथ्या तर्काद्वारे भगवान बुद्धांना दोष लावू इच्छित होता. म्हणूनच भगवान बुद्धांनी त्याच्या निमंत्रणाचा अस्वीकार केला होता. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.